तर इथे ना थोडंसं शांत असं उभं राहिलं ना तर सगळे पक्ष्यांचे आवाज येतात. किती सुंदर आहे बघा. तुम्ही इथे स्टेला येणार नसाल आणि तुम्हाला हे फार्म बघायचं असेल आणि तर इथे फी आहे 50 रुपये एका तासाला. तर हा माडखोल धरणाला गेलेला रोड आहे. पार्किंग इथेच करावे लागते धरणावर जाण्यासाठी पण, आणि चालत जावे लागते. आणि हे सावंत फार्म हाऊस इथून आतमध्ये रोड आहे हा. सावंतवाडीमधील माडखोल धरणाजवळ असणारे हे सुंदर असे लोकेशन जे 7 एकर परिसरामध्ये आहे. इथे नारळ सुपारीच्या बागा आहेत. सावंत फार्म हाऊस हे एक ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आहे. इथे जर तुम्ही राहायचा प्लॅन करत असाल तर इथल्या रूम्स कशा आहेत, इथे काय काय फॅसिलिटीज आहेत, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि जर तुम्ही 1 डे ट्रिप करून येणार असाल तर कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे करायला मिळतील ते देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि जे कोणी कोकणात फिरायला येतात तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला कुठेही वेगळे म्युझिक ऐकायला मिळणार नाही, कारण की मी ते यूज नाही केलेले. कारण इथे असणारे पक्षी आणि त्यांचा आवाज हेच म्युझिक इतकं सुंदर आहे की दुसरं कोणतंही म्युझिक मला लावायची इच्छा नाही झाली. नमस्कार, मी आहे कोकणची ऋषाली आणि आज मी आले आहे सावंत फार्म हाऊस ॲग्रो टुरिझम इथे, जे आहे माडखोलमध्ये. तर आपण आज बघणार आहोत की या फार्म हाऊसची जी काही इन्फॉर्मेशन आहेत ते, आणि इथे कसे यायचे, कुठून यायचे, त्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर लास्टपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. तर तुमचं नाव? माझं नाव युक्ता प्रमोद सावंत. मी ह्या फार्म हाऊसची ओनर. ओके ओके. आणि हे आमचं पूर्ण ॲग्रो टुरिझम फार्म हाऊस आहे. आणि तुम्ही म्हणाल तर प्रॉपर आंबे, सुपारी, कोकम आणि अजून बरेच प्लांट्स आहेत आमच्याकडे. आम्ही भरपूर झाडं लावलेली आहेत इकडे. बेसिकली तुम्ही म्हणाल तर मुंबई पुणे साईडचे लोक आता आंब्याचं झाड लागतंच कसं, आंबे लागतातच कुठे, हे पण लोकांना अजून माहीत नाही. तर आमचे बरेच लोक येतात, त्यांनी लहान लहान मुलं असतात, त्यांनी फक्त आंबे म्हण, काजू म्हण किंवा आणि काही म्हण फक्त ते फोटोमध्येच बघितलेले आहे. पण ते झाड येतं कसं किंवा पुढे कसं कसं लोक करतात ते पाचवी मेहनत कोणालाच माहीत नाही. प्रोसेसच काहीच माहीत नसते. सो आम्ही लोकांना सांगतो, माहिती देतो. लहान मुलांना प्रॉपर ॲग्रिकल्चर म्हणजे काय हे आम्ही सांगतो. इथे बरेच झाडं आहेत, बरीच आता विंटर सीझन आहे, सो इथे भरपूर पक्षी येतात. नाही म्हटलं तरी 3-4 टाईपचे किंगफिशर मला इथेच भेटतात. पण ते बरेच बर्ड वॉचरसाठी पण हे स्पॉट चांगला आहे. एवढं आता हे पूर्ण नाही म्हणशील तू, ह्याच्या बॅक साईडला 5 किलोमीटर्स पूर्ण हे बॅक वॉटर आहे आणि ते पूर्ण डॅम आहे. प्रॉपर ॲग्रिकल्चर म्हणजे इथं मला डिस्टर्बन्स नाही, गाड्या बिड्या काहीच नाही. फक्त तुम्ही नेचर जस्ट फॉर युअर पीस. आणि बाकी इथे आल्यानंतर ॲक्टिव्हिटीज वगैरे काय काय इथे आहेत? बरंच आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तर रेन डान्स, वॉटरफॉल्स आहे, तुम्ही इकडे फिशिंग करू शकतात. परत लहान मुलांसाठी बोटिंग आम्ही आत केलेली आहे. छोटंसं पॉन्डमध्ये आम्ही लहान मुलांना बोटिंग देतो. परत बर्फा ब्रिज, लॅडर वॉक, बॅकयार्ड, थोडी झिपलाईन आहे. प्रॉपर आता काय म्हटलं तर बकऱ्या आहेत, परत म्हशी आहेत, बरेच प्लांटेशन्स वगैरे आहेत. ते पण म्हणजे एकंदरीत जे ग्रामीण जीवन आहे ते सगळं आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि बाकी ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत तर त्यांचा सुद्धा आनंद घेता येईल. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन की काय काय आहे. सो लेट्स गो. त्या एरियामध्ये इथे पूर्ण नाही म्हटलं तो आपण आता बघितला तो लॉन तिथे लॉन आहे इकडून. हे सगळं फुल तिथपर्यंत. ओके. हा पूर्ण स्पेस यूज करता येतो असा. ओके. तेव्हा कसं तेवढ्या एरियामध्ये ना नाही म्हटलं तरी 250-300 चेअर्स, 450 पर्यंत चेअर्स आरामात बसतात. हा. पण एका टायमिंगला 100 जण जेवायला बसू शकतात. 100 जण. हे कसं आता बाकीच्या वस्तू आहेत म्हणून ते एरियावरचा कोणा अंदाज येत नाही. जेव्हा प्रॉपर वेडिंगचं ते असतं ना तेव्हा तुम्हाला बरोबर अरेंजमेंट इथे होऊन जाते. ओके. पूर्ण तिथपर्यंत एरिया विकलेच होते. जे काय मला 100 आरामात जेवायला बसलेले आहे. हा स्पेस तुम्ही मस्त संध्याकाळी चहा, भजी वगैरे आरामात खाऊ शकतात. ते मासे पण येतात, तू बघू शकतेस.
नाव ते कवटासारखं शेप मध्ये असतो. दाखवते इकडे कळ तुला असणार कुठेतरी इकडे. कळी ही ना इथे आहे. आहे बघ कवटासारखी. म्हणजे जरा कवटासारखा शेप असतो म्हणून कवटी चाफ्याचं नाव पडलं. पण ह्याला स्मेल एकदम माइल्ड असतो. हा आपला आवळा. ह्याला मोठे मोठे आवळे लागतात मोठ्या साईज मधले. हा आहे नागचाफा आहे. हा नागचाफा. म्हणजे तो एखाद दुसरा फ्लावर पण ना हा चांगली स्मेल देतो. म्हणजे अर्धी एरियाच कव्हर करतो स्मेल. मस्त वाटतो. हे पहा हे नागचाफा. ते सिटिंग एरिया आहे. निवांत मध्ये तुम्ही इथे बसून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि ते झाड असल्यामुळे ना पूर्ण इथे थोडंसं थंडावा जाणवतो ह्या झाडाखाली. तर इथे ना कोणते कोणते पक्षी दिसतात. तर त्यातला एक पक्षी दिसला होता किंगफिशर मधला एक जात म्हणू शकतो आपण. तर हा पक्षी दिसलेला इथे. हा ओरिएंटल ड्रॉफ किंगफिशर आहे. आपला रेग्युलर जो किंगफिशर असतो तो ब्लू कलरचा हो हो. पण त्याच्यामध्ये पण तू म्हणशील तर प्रकार होते. आम्हाला पण खरं म्हटलं माहित नव्हते. जे बर्ड वॉचर्स होता ना माहिती असतं. बरोबर. सो ते आम्हाला झालं की आम्ही ह्या पक्षीला एवढे गेलो तो इथे एवढा फ्रीली फिरतोय. बरोबर. आम्ही असं कसं करतो लाईक अजिबात कुठल्या प्राण्याला हार्म न करता ती लोक पण प्रॉपरली प्रिकॉशन्स घेतात की त्यांना कुठलं डिस्टर्बन्स नाही व्हायला पाहिजे असं. म्हणजे दुसरं निसर्गात जे काही आहे ते फ्रीली एन्जॉय करतात. ते पण त्यांना बघून ते पण एन्जॉय करतात. म्हणजे पिंजऱ्यात वगैरे घातलेल्या पक्षाला बघण्यापेक्षा आहे ना इथं बघण्याची मजा वेगळी. मगाशी पक्षी बघितलं असता तो इंजर्ड होता. हे बॅकवॉटरचंच पाणी इथे असं गेलं ते. ओके. हे पाणी आधीपासूनच होतं असं म्हणून. हां हां. हे जे डॅमचं पाणी आहे तेच या साईडला आलं आणि इथे त्यांनी असा हा साकव केलेला आहे. साकव म्हणजे ब्रिज. हा कोकणातला ब्रिज. हा कोकणातला ब्रिज. हे अननस आहे. हा ठीक आहे. इथे ना अननसाचं झाड पण आहे. जर कोणी बघितलं नसेल तर याला अननस असे मधून लागतात. एंट्रन्स डिफरंट आहे. हा इथे कोण असेल तर तो ह्या साईडने बॅक साईडने रूट्स आहेत प्रत्येकाला. ओके. म्हणजे कोण आता समोरून जाणार नाही. हा 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 ओके. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब नाही आहे जो कोणी येईल ते त्या साईडून. तर ह्या ना अशा रूम्स आहेत इथे. मी दाखवेन तुम्हाला त्या साईडून पण कशा दिसतात. आणि हे डॅमचा व्ह्यू आहे पूर्ण समोर. हे बघा म्हणजे तुम्ही जर इथून निघालात तुमच्या बेड कडनं बेसिकली सनराईज दिसतं ह्या रूम्स. हा 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 बरोबर. सनराईज दिसणार. कुठे जायची पण गरज पडणार नाही. म्हणजे सनराईज बघायला आहे ना आपण असे सनसेट किंवा सनराईज बघायला काही लोकेशन्सवरती जातो. म्हणजे बाहेर जरी आपण राहायला गेलो तरी. पण इथे तसं नाही आहे. इथे जर तुम्ही राहिलात तर इथून सनराईज दिसतो. समोर हा सुंदर असा व्ह्यू आहे डॅमचा. पण करून दाखवतील ना रूम. हे पहा 2 रूमच्या मधला हा स्पेस आहे. वरती झाडं आणि ही रूम्स आहेत. तर समजा तुम्ही या रूममध्ये राहिला असाल तर इथून जाऊ शकता. या रूममध्ये राहिला असाल तर इकडून असं जाऊ शकता. म्हणजे की या रूमचा या रूमला डिस्टर्ब होऊ नये यासाठी त्यांनी असं ठेवलेलं आहे. आणि फक्त लोकेशन बघा इथलं किती सुंदर आहे. तर इथे ना थोडंसं शांत असं उभं राहिलं ना तर सगळे पक्ष्यांचे आवाज येत आहेत वेगवेगळे. जे मला नावं माहिती नाही आहेत. आवाजावरून तर ऑब्विसली नाही मी ओळखत. कारण की जर पक्षीप्रेमी असाल तर नक्की ओळखू शकाल तुम्ही. खूप सुंदर आहे खूप.
असे नाही, इथे पाण्याचे हे आहे, तिथे बोटिंगला पण त्यांनी सोय केली, ते पण आता बघूया आपण रूम्स बघून झाल्यानंतर. तर इथे हे पहा, सुपारी पडलेले आहेत. हे पहा, हे सुपारीची झाडं आहेत वरती, आणि या सुपारी, ही सुपारी आपण. तर आता आपण एक रूम बघायला जातो, इथे ओपन केलेली आहे. AC रूम आहे आणि व्ह्यू पहा. वाव, चार्जेस वगैरे कसे आहेत इथे? इथे सध्या आत्ताचा रेट आहे तो 3500 AC आहे. ओके. 3000 नॉन AC फॉर 2 पर्सन. एक्स्ट्रा पर्सन 500. ओके. म्हणजे 2+2 राहू शकतात. एक्स्ट्रा बेड वगैरे. मॅट्रेसेस घालून. हो. फॅमिलीसाठी वगैरे खूप सुंदर आहे रूम. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे त्या रूम चार्जेस मध्ये. आणि तुला फूड वगैरे सगळं सेपरेट असतं, म्हणजे प्रॉपर मालवणी जेवण. लहान मुलांपासून जे मोठ्यांपर्यंत ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ओके, ग्रेट. आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे फूड वगैरे सगळं सेपरेट. फक्त एवढंच आमच्याकडे रूम सर्व्हिस नाही आहे, कारण काय होतं, जरा काही खायचं काही पडलं तर तुम्हाला मुंग घेणार, कारण हे सगळं लॉन आहे, आजूबाजूला ग्रास आहे. तर एक्सेप्शन केसेस मध्ये फक्त आम्ही रूम मध्ये जेवण देतो, बाकीच्या वेळी तुम्हाला कॅफेटेरियामध्ये यावं लागतं. बरोबर, एवढं. आणि इकडनं एवढं स्ट्रिक्ट आहे, इकडनं पाण्यात जायचं नाही. इकडनं आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो, इकडनं पाण्यात वगैरे जायचंच नाही. मग कसं अनइव्हन सर्फेसेस आहेत, मोठे मोठे दगड आहेत, खालीवर पूर्ण वर आहे, पूर्ण मध्येच खाली आहे. त्याच्यामुळे डॅम साईडला तुम्ही जाऊ शकतात आरामात, कारण तिथे प्रॉपर त्यांनी स्लोप दिलेला आहे, पोहायला म्हणा किंवा मजा करायला म्हणा, पाण्यात जायला म्हणा. इथे कसं नाहीये. ते कसं तुम्हाला आयडिया येत नाही पाण्याचा, अंदाज नसतो आपल्याला. बरोबर, पडून. हा बघा व्ह्यू, म्हणजे इथे बसायचं फक्त, आणि हा व्ह्यू किती सुंदर आहे. हे वॉशरूम. जशी इथे रूम आहे तशी सेम इथे रूम आहे, फक्त थोडासा जो व्ह्यू आहे त्याचा अँगल चेंज होईल बस. हे पहा. ओके. इथे हे पहा, हे वॉटर लिली आपण कमळ म्हणतो ते वेगळं. सुपारी कुठे आले बघा, हे एवढ्या खाली सुपारी मी फर्स्ट टाइम पाहिली. ह्याच्यापेक्षा खाली लागतात. हो हो हो. हे पहा, हे सगळे विठ्ठला सुपारी नाव आहे या सुपारीचं. यांची हाईट कमी असते. असं म्हणतात, विठ्ठलाचं रूप कसं असतं तसं त्या रूपाच्या म्हणून विठ्ठल सुपारीचं नाव ठेवलेलं आहे. ते कमरेवर हात ठेवून उभारल्यासारखं असं. हे मोठे, हे आता हे खूप लहान आहेत म्हणशील तर, एवढे एवढे मोठे होतात. हा, ते आता तिथे आपण पाहिले ते. हो. ओके. तर बोटिंग केलेलं. हां, हे लहान मुलांसाठी बोटिंग केलेलं आहे. ओके. सध्या वेदर पण एवढं हे झालेलं आहे. हे पाणी
हे डॅमचंच पाणी आहे जे असं फिरून या साईडून इथे आलेलं आहे. पुन्हा परत त्या साईडला पण आहे. म्हणजे आम्ही प्रॉपर ऑर्गॅनिक भाज्या लावतो. हां, आता मुळा, लाल भाजी, हां, वाली, ओके. परत वांगी, भेंडी, दोडकं, ओके. बाकी सगळे झाडं लावले तिथे. किंवा लाल भाजी, आहे आपलं लाल माठ. तर हे जे फार्म आहे ना, तर इथून डायरेक्ट फार्म टू डाईन, म्हणजे इथून डायरेक्ट तुम्हाला भाज्या काढून खायला मिळतील. आणि जर बघायचे असतील की कोणत्या भाजीचं झाड कसं दिसतं किंवा काय, तर ते पण आपण इथे बघू शकतो. हे पहा, मिरीचं झाड आहे हे. आणि आपण जी मगाशी विठ्ठला सुपारी पाहिली ना, विठ्ठला सुपारी छोटीवाली, तर त्यातलं अजून छोटं झाड आहे एकदम खाली. मी फर्स्ट टाइम इतक्या खाली सुपारी पाहिली. फोटो काढू का त्याच्यासोबत? हो. हे पहा, रूमच्या इथून उतरलात. इथे फिशिंग सुद्धा करू शकतो. फिशिंग सुद्धा तुम्ही इथे करू शकता. डबल फॅमिली वगैरे असे आले तर जवळजवळ हो, स्पेस मिळाला पूर्ण. ते बरं, दुसरी रूम आहे. तर इथून ना असा हा दगडी एक असा रोड आहे. तर बघूया, चला जाऊन आपण. हो, किती सुंदर आहे बघा. आता आपण जाऊया इथून. मध्ये मध्ये पाय ठेवून जावं लागतं इथून. हो हो, सटकू शकतो. इथेही मचान आहे आणि आपण आता हे मचानवरती चाललो. इथे जो टेबल आहे ना, तो पण असा वुडचा आहे. म्हणजे प्रॉपर फिलिंग येणार आहे तुम्हाला इथे राहिलात तर. कबर्ड्स वगैरे. आणि हा व्ह्यू जबरदस्त. इकडे बसायला गेलेलं आहे. इथे सिटिंग एरिया आहे आणि ते पण किती क्यूट आहे ते. अशी ही मचानवरची रूम आहे जिथे 2 लोकांसाठी इनफ स्पेस आहे. तर आता आपण जी पाहिली ती ही होती मचान रूम. मचान म्हणजे थोडंसं वरती असं लाकडाचं एक स्पेस केलेलं असं आणि त्याच्यावरती त्यांनी रूम बनवले. आणि इथेच आहे हे पहा. इथला हा सुपारीच्या बागेतून जाणारा रस्ता आहे. मोरिंगा.
जायफळ आहे. जवळ दाखवतो पुढे पण. हो हो. इथे ना तुम्हाला एक गाडी किंवा एक काही सिटी लाईफचा आहे ना थोडा पण आवाज नाही येणार. इथे फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि थोडाफार पाण्याचा आवाज येतोय बस. त्याच्या पलीकडे इथे कोणताही नॉईज नाही आहे. आता तो पाण्याचा जो आवाज मी बोलले ना, तर तिथे वॉटरफॉल आहे, बघूया आपण. वाव, म्हणजे हे ना नॅचरल दगडावरतीच ह्यांनी हा स्पेस क्रिएट केलाय. हे पहा, हे इथे वॉटरफॉल आहे. म्हणजे फॅमिली सोबत जर तुम्ही आलात तर सुपर तुम्हाला इथे ॲडव्हेंचर आणि हे सगळं फन एन्जॉय करायला मिळणार आहे. हां, इथे हा वॉटरफॉल चालू असणार. इथे स्टेज लागणार. पूर्ण स्टेज लागतात. पडलं तर स्टेज लागणार. एंगेजमेंट स्पॉट झाला, हळद स्पॉट झाला. हळद तुमची झाली. सुपर. रेन शॉवर सगळं सुरू. सुंदर. या पूर्ण एरियामध्ये हे एकच नकली झाड आहे, बाकी सगळी असली झाड आहेत. रियूज होत नाही. हां, सगळं झाडांना जातं. पाणी रियूज करत नाही. वा, हे छान आहे. हे पान घातल्यामुळे ना हे पाणीचं पण येणार नाही. हां हां हां. सगळं तिकडेच बघा. म्हणजे घसरडा वगैरे पण नाही आहे इकडे अजिबात. इकडचं एकदम संपूर्ण तुला व्हिडिओ फोटोज आहे. हां, हे रेन डान्स विथ रेनबो डान्स आहे हा इथे. सुंदर स्प्रे आहेत एन्जॉय करायला. आणि आता हे चालू करणार आहेत रेन. तुम्ही थोडंसं त्या साईडला होते कारण की मी भिजायसाठी काही कपडे वगैरे नाही आणलेले. हे आम्ही ॲज पर डिमांड चालू करतो. ओके, चार्जेस वगैरे असं काही नाही. नुसतं तर तुम्हाला नुसतं हे करायला आलं असेल याचं असं 200 रुपीज पर पर्सन पर आरला असतं. हे 5 वाजेपर्यंत असतं. म्हणजे होळी वगैरे असं असेल, रंगपंचमी वगैरे, तर असं यायचं असेल तर इथं येऊ शकतो. हे पूर्ण ॲक्टिव्हिटी. तर आता जे तिथे पाणी जे सोडलेलं होतं म्हणजे रेन डान्सचं वगैरे, तर वॉटरफॉलचं, तर ते सगळं पाणी आहे ना इथे येतं आहे. आणि इथून हे बघा, हे सगळं झाडांना जात आहे पाणी. म्हणजे ना हे पाणी रियूज होत नाही, अतिशय स्वच्छ असं आहे हे. हा तो रेग्युलर जाम झाड. तुला जाम, हां हो हो, ते मगाशी मी जाम दाखवले ना, तर ते व्हाईटमध्ये पण असतात. आणि त्याचं हे झाड आहे. आणि हे ॲडव्हेंचर, ते बर्मा ब्रिज, हे लेडर वॉक, फ्लॅग लाईन, स्पायडर नेट, हे मोठ्यांसाठी पण आहे की मोठे पण करतात. तर इथे लहान मोठे सर्वजण इथे हे ॲडव्हेंचर जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करू शकता. हे काय आहे? हे फ्लॅग लाईन. ओके, तिथलं असं चालत जायचं असं. हां हां, त्याच्यावर पाय त्याच्यावरती. यावरती असं हे चालायचं असते पाय ठेवून. हे चढायसाठी झिपलाईन ती. हे स्पायडर नेट वरती चढता येतं, लहान मुलांसाठी बेस्ट आहे हे. आणि हे डोक्यात नारळ पडू नयेत म्हणून यांनी नेट लावलेलं आहे. हे इकडून असं स्टार्ट होतं झिपलाईन. इथे वरती ही जी दिसते ना रस्सी, हे इथून असं
तिथेपर्यंत आहे. ओके. आणि हे सगळं पॅकेजमध्ये इन्क्लूड असणार. आपण जे हॉटेलमध्ये स्टे करणार त्याच्यामध्ये ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायला मिळतील, म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस नाहीत. दिसतोय ना, हां, तिथे मी ट्रेकिंगला घेऊन जातो. मॉर्निंग ट्रेक असतं, तुम्हाला बर्ड्स ॲनिमल्स पण दिसतील. ओके. बट इट्स ऑन युअर लक. हां, जे दिसेल ते दिसेल. बघणार ते एक लक फॅक्टरच आहे म्हणा. हे पहा, हे सुपारी, हे जे आहे हा डोंगर जो दिसतोय तर इथे हे ट्रेकिंगला घेऊन जातात ह्या डोंगरावरती. नाव काय आहे त्याचं? हां, तिथे आमचं देवस्थान आहे. ओके. आणि तिथे मोठा खडक आहे ज्याच्यावरती ना हां, 20 जण आरामात बसू शकतात. तोच जो दिसतो इथून, हा खडक दिसतो तोच ना? हो हो. तर ही सुपारी आहे, वाळवली आहे आणि ही ना अशी मऊ झालेली आहे इथे, त्याच्यामुळे ती सोलता येते. म्हणजे नारळ असतो ना, सेम तसंच आहे. जोरातोड. हो. त्याच्या आत एक लेअर असते. हो. तो निघाले. नाही निघत आहे. ओके. तर अशी आहे आतमध्ये. आणि मी पण ना म्हणजे कोकणातच राहून मी सुद्धा पहिल्यांदा सोलली. मी बघितलेलं, एक तर सोललेली पाहिली होती, नाहीतर अशी वाळत घातलेली किंवा कच्ची आणि झाडं, पण कधी अशी योग नाही आला की स्वतःहून सोलावं वाळवलेलं. आणि म्हणून मला निघत नाही आता हे. आहे भाज्या सगळ्या. हे निरफणस आहे. हां, हे मोठे निरफणस जर तुम्हाला माहिती असेल तर हे त्याचं झाड आहे. आणि आता लागला नसेल ना? नाही, म्हणजे आमचे लेट लागतात का? हां, पण भरपूर लागतात. म्हणजेला मोठे एवढे मोठे असतात. जर तुम्हाला गांडूळ खतची जर प्रोसेस बघायची असेल तर ती सुद्धा आहे इथे. आता आपण इथे बघायला जाणार आहोत. एक हे बा वाकून बघते ती पिल्लू आहे ना? होय होय, जस्ट बॉर्न कोकरू आहे. हां, आपण वरसून जाऊया का बरं? हो हे पण नाही. चालेल. चालेल तुला? हो. असंच जाऊया. हा फणस. हां, हे फणसाचं झाड आहे. अजून लागायचे आहेत फणस, सीझन अजून सुरू नाही. येस. हे पहा, म्हणतात ना लहान छोटेवाला फणस, म्हणजे भाजी करतात. हो भाजी, ते भाजीचाच फणस म्हणतात आता. जसेच आपण या एरियामध्ये एंट्री केली आहे ना, तर इथे पूर्ण असा जो गाईच्या गळ्यातल्या घंटाचा आवाज, कोंबडीचा आवाज, असं पूर्ण गावात आल्यासारखं आहे इथे फील. हे पहा, हां, हा एक आहे, हा एक आहे, तो एक आहे आणि त्याच्या हात एक आहे. वाव, हे किती छोटा आहे. तो न्यू बॉर्न आहे, आठवडा पण नाही झालाय. हां, हा, पण वाटतं खायला घालते मी काहीतरी. हा ना. हे कॉफी प्लांट आहे इथे. इकडे कोंबड्या तर आहेतच आणि सोबत बदक पण आहेत. हे कोंबडा कोंबडी आणि हे बदक. ते पिल्लू आहे का त्याचं?
मेल फिमेल असेल मग. हा ही वेल आहे ना, ही व्हॅनिलाची. ह्याची प्रोसेस काय माहिती आहे व्हॅनिला प्रोसेस म्हणजे म्हणशील का तू, ह्याला फ्लावरिंग होणार, फ्लावरिंग नंतर त्याला शेंग येते, शेंग नंतर इसेन्स तयार होतो त्या शेंगेमधून, शेंग्यापासून. नंतर बाकीचं सगळं तुझं जे बाकीचं फ्लेवर्स वगैरे म्हणशील त्याच्यानंतर होतात. इथे रॅबिट आहे आमचं. रॅबिट पण आहे. ओ सो क्यूट. त्याच्यासाठी आम्ही कलर किती सुंदर आहे याचा. कलर सुंदर आहे. हो, ते माझ्या बहिणीला आवडतात ना. हा हा, तुम्हाला इतका स्पेस आहे ना, तुम्ही हवं ते ठेवू शकता. दोन्ही कानाला पकडून ना. हा ओके, जवळ धर तुझ्या. त्याचं ना हृदय ठुक 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 ठुक. झाड कशाचं ह्याचं? मी रील मध्ये पाहिलेलं आहे कुठेतरी. त्याचं पान की काहीतरी खातात. होय पान खातात. हा, मिरीची इथं हे लागले. मग अशी बघितलं आपण, पण त्याला बिया नव्हत्या. हे पा, कोणता बासमती. झाड आहे ना, हे बासमती आहे. बासमती म्हणजे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा राईस नाही, मग तांदूळ नाही, प्लांट आहे फक्त. हा तेच, त्या ह्याच्यामध्ये इसेन्स साठी घालतो आपण. इसेन्स साठी वगैरे घालतात, किंवा तुम्ही पण वास स्मेल वगैरे. आम्ही याला अन्नपूर्णाचं पान म्हणतो. हा हा, ते भातात घातलं की त्याला छान वास येतो. तर आपण आता आलो पुन्हा इथे. तर आता आपण हे सर्व फार्म बघितलं, सावंत फार्म. तर इथे येण्यासाठी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स कसे आहेत? तुम्ही म्हणाल तर गुगलला तुम्ही सर्च करा, तुम्हाला गुगलला कॉन्टॅक्ट नंबर्स भेटेलच. सगळं तुला मी नंबर शेअर करणारच, तू नंबर कॉन्टॅक्ट करू शकते. डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन नंबर. तू इंस्टा, फेसबुक वरती पण साईट्स आहेत, तुम्ही त्याच्यावर पण चेक करू शकतात. तर तिथे पण तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मिळून जाते. ओके, युट्यूबला पण तुम्ही सर्च करा, तिथे पण तुम्हाला काही कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटेल. हो, आणि हा व्हिडिओ पण नंतर युट्यूब वरती दिसेल. ओके, थँक्यू. नक्की या. जर तुम्ही सावंतवाडीला आलात आणि माडखोल धरण जर तुम्हाला बघायचं असेल तर सोबतचं हे सावंत फार्म हाऊस आहे. तुम्ही इथं नक्की विजिट करा. आणि जर स्टे करायचं असेल तर खूप बेस्ट लोकेशन आहे. आणि खरोखर म्हणजे इथून जावंसंच वाटत नाही असं लोकेशन आहे हे. एकदम शांत, निवांत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर इथे ना जसं हा झोपाळा हलतोय तसं ते वरचं झाड पण हलते आणि मी दाखवते तुम्हाला. तर इथे विजिट करण्यासाठी एंट्री करावी लागते. म्हणजे किती रुपये फी आहे? 50 रुपये. 50 रुपये फी आहे इथे. डे म्हणजे आपण फक्त विजिट करून जाऊ शकतो. 1%. हां. जर तुम्ही इथे स्टेला येणार नसाल आणि तुम्हाला हे फार्म बघायचं असेल आणि तर इथे फी आहे 50 रुपये एका तासाला. आणि फोटोशूटचे वगैरे पण चार्जेस आहेत ना? 100 रुपये फोटोशूटसाठी जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल. आणि जर प्रोफेशनल असेल तर प्री वेडिंग वगैरे करतात ना, तर त्यासाठी किती आहे चार्जेस? सेम 100 रुपये चार्जेस आहेत. बाहेर बोर्ड लावला आहे ना, तर मी 4चा जो बोर्ड आहे तो पण मी दाखवते आता.